नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या निवडणुका, पक्षबदल किंवा राजकीय समीकरणांपेक्षा एका वेगळ्याच विषयांची चर्चा रंगू लागली आहे आणि तो विषय म्हणजे जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांची तब्येत. खासदार निलेश लंके आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील या दोन्ही नेत्यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून मणक्याच्या त्रासांमुळे हालचालींमध्ये अडचणी निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील 15 दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळं सर्व सार्वजनिक कार्यक्रम, दौरे, बैठका आणि कार्यकर्त्यांच्या भेटी काही काळासाठी टाळाव्या लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या पोस्टमध्ये डॉक्टर विखे पाटील यांनी भावनिक शब्दात समर्थकांचे आभार मानलेत. आपल्या सर्वांचं प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद हेच माझ्यासाठी मोठं बळ असल्याचं सांगत उपचार आणि विश्रांतीनंतर नव्या उमेदीनं पुन्हा सेवेत रुजू होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या या पोस्ट नंतर समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दरम्यान 4 दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येतेय. लंके यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. सोशल मीडियावरही दोन्ही नेत्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि शुभेच्छांचे संदेश मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. विशेष म्हणजे अल्पावधीतच जिल्ह्यातील दोन प्रभावी नेत्यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्या समोर आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. आगामी राजकीय कार्यक्रम, बैठका आणि संघटनात्मक हालचालींवरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सध्या मात्र समर्थकांची एकच इच्छा आहे, दोन्ही नेत्यांनी लवकरच बरे व्हावे आणि पुन्हा पूर्वीसारखे सक्रियपणे जनतेच्या सेवेत दिसावे.